अजित पवार हे अमित शहांच्या भेटीसाठी आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। जागा वाटपावर अमित शहांसोबत बैठक पार पडणार आहे, तर भाजपचे इतर नेतेही या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। फडणवीस, शेलार, लोढा, गणेश नाईक या बैठकीसाठी उपस्थित आहेत, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। धनंजय, खरं तर जवळपास महायुतीतले सर्व महत्त्वाचे नेते हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत। आज नावांवर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता आहे का? विक्रांत, आपण जर पाहिलं तर अमित शहा हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहे आणि मुंबई दौऱ्यावर असताना ते सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी सध्या आहेत। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कालच या ठिकाणी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा जो आहे तो सुद्धा मुंबईत झाला आणि त्यानंतर आज अमित शहा यांच्या भेटीसाठी जर आपण पाहिलं तर भाजपचे ज्येष्ठ नेते नवी मुंबईचे गणेश नाईक हे सुद्धा सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जर आपण पाहिलं सुनील तटकरे, मंगल प्रभात लोढा हे सगळे जे आहेत ते, आशिष शेलार असतील भाजप मुंबई अध्यक्ष, हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी आता सह्याद्री अतिथीगृहावर आहेत आणि या ठिकाणी बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे। सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे जागा वाटप आहे आणि इतर गोष्टी या सगळ्यावर चर्चा जी आहे ती केली जाते। आढावा जो आहे तो गृहमंत्र्यांकडून या ठिकाणी घेतला जातोय आणि त्यानंतर कदाचित जे आहे ते काही नावं जे आहे त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे। मात्र आजच्या बैठकीत नेमकं काय होतं, आज मुंबई आणि नवी मुंबईतले पदाधिकारी जे आहेत, नेते मंडळी आहेत ते या ठिकाणी येऊन त्यांना त्यांच्या गाठीभेटी घेतात, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना त्या ठिकाणी सांगितल्या जातात। त्यामुळे सध्या बैठक जी आहे त्या सुरू असलेल्या मुंबई नवी मुंबई या परिसरातील निदान पहिली जी नावं घोषित होतील त्यांच्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अमित शहांच्या दौऱ्यावर काँग्रेस नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्या सुद्धा पाहूयात। आता 29 मध्ये दिल्लीत सुद्धा ते नसणार, इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे। कसे तरी कुबड्या घेऊन सत्तेत आहेत, तर पुढे राज्यामध्ये पुन्हा 10-15 वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही, एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे। जेवढे अमित शहा आणि मोदीजी महाराष्ट्रात येतील त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार आहे। कारण की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षात लुटण्याचं पाप नरेंद्र मोदीच्या सरकारने दिल्लीत बसून केलेलं आहे आणि सगळं महाराष्ट्राला गुजरात धार्जनी करण्याचं जे पाप केलेलं आहे ते महाराष्ट्रातली जनता कधीच मान्य करणार नाही। आणि भ्रष्टाचारामधलं अगर आपण गिनती लावली प्रत्येक राज्याची, तर सगळ्यात भ्रष्टाचारातलं कोणतं राज्य असेल तर भ्रष्टाचारी राज्य महाराष्ट्रातलं हे महायुतीचं सरकार आपल्याला पाहायला मिळणार आहे। अब अमित शाह जी ने भी बोला 2029 में हमारा सरकार बनेगा, वो तो 2024 का उन्होंने गिवन अप उन्होंने बोल दिया 2029 में बीजेपी की सरकार बनेगा, 2024 तो उन्होंने छोड़ ही दिया।